नमस्कार. मगाशी आणि त्याच्या अगोदरच्या याच्यात समीक्षेचं स्थान आणि कार्य आपण बघितलं. आता आपण दुसऱ्या प्रकरणामधलं म्हणजे साहित्य आणि समीक्षा यांचे परस्पर संबंध आत्ताच्या मागच्या व्याख्यानात मी थोडेसे आणखी स्पष्ट करून सांगितले आणि मागच्या व्याख्यानात समीक्षेचं स्थान आणि कार्य हे दोन्ही व्याख्यानांमध्ये आपले संपले. आता आपण जो पुढचा विचार करणार आहोत तो म्हणजे साहित्यकृती म्हणजे लेखक असं म्हणूया, वाचक आणि समीक्षक यांचे परस्पर संबंध कसे असतात हे आपण बघूया. आता असं आपल्या लक्षात येईल की जुन्या काळात अगदी आधुनिक काळात म्हणजे आधुनिक काळाच्या आरंभी म्हणजे मॅथ्यू आर्नॉल्ड वगैरे हे जे लेखक होते तो असं म्हणतो की कवीच्या काव्यातील सौंदर्य तत्वाचं विश्लेषण करणं एवढंच टीकाकाराचं काम असल्याने कवीपेक्षा त्याची योग्यता फारच कमी मानावी. आता ठीक आहे, तुमच्या असं लक्षात येईल की म्हणजे प्रतिभेचे प्रकार बघत असताना आपण कार्यत्री आणि भावयत्री अशा प्रकार बघितले, त्याचा विषय पुढे येईलच. तर मॅथ्यू आर्नॉल्डचं म्हणणं जे आहे एवढं की नुसतं विश्लेषण करणं एवढंच काम आहे, हे काही आज मान्य होण्यासारखं नाही. कवी आणि त्याच्या प्रतिभेपेक्षा टीकाकारापेक्षा श्रेष्ठ मानावं याच्यात काही गैर नाही, कारण ती क्रिएटिव्हिटी आहे, ती निर्मिती आहे. आणि समीक्षा काय आहे, ही पुनर्निर्मिती आहे. म्हणजे त्या कलाकृतीचंच स्वरूप पुन्हा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न समीक्षक करत असतो. काय तर पण बरेच लोक सुरुवातीच्या काळात ही टीका समीक्षा ही मूलतः विघातक आहे, निरर्थक आहे असं मानत, पण ते काही संयुक्तिक नाही. काही लेखकांच्या बाबतीत ते आपल्याला मान्य करावं लागते. म्हणजे जेफ्री जॉन्सन नावाचे पाश्चात्य टीकाकार आहेत, त्यांच्या टीकाकारांनी सतत प्रत्येकातले दोष काढण्याचा प्रयत्न केला आणि एक समीक्षेच्या बद्दलचं एक वातावरण प्रदूषित केलं आणि त्यामुळं प्रतिभावंत जे कवी लेखक होते ते थोडेसे निराश झाले आणि मात्र श्रेष्ठ दर्जाचे जे दर्जाचे लेखक होते त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही, उलट अशा प्रकारच्या विघातक टीका पद्धती काळाच्या ओघात नष्ट झाल्या असं तुमच्या लक्षात येईल. आता निर्माता आणि लेखक आणि समीक्षक यांचे संबंध कसे असतात, तर ते एकमेकांच्या विरोधात असण्याचं मानण्याचं काही कारणच नाही. तर समीक्षक हा साहित्य निर्मात्यास बहुमोल स्वरूपाची मदत ही करू शकतो. साहित्याचा आस्वाद घेत असताना लेखकाच्या काही उणीवा, जसं मागच्या तासात मी इंद्रजित भालेरावच्या बद्दल बोललो की ते आज त्यांचं स्वरूप कुठं आहे, बरोबर आहे काय, एक स्वतंत्र असा एक प्रवाह त्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या कवितेचा निर्माण केलाय असं तुमच्या लक्षात येईल. तर तो आस्वाद घेत असतानाच लेखकाच्या उणीवा किंवा विसंगती दाखवतो असं नाही, जसं मी दाखवली तशी त्याच्या पाठीमागे सद्भावना असते, चांगली भावना असते की लेखकाने यातून बाहेर पडावं, पुढच्या लेखनात असं येऊ नये. त्याची म्हणजे समीक्षकाची प्रतिभा ही कार्यत्री, जसं मागं म्हटलं मी तुम्हाला की याचा संदर्भ येईलच कुठे ना कुठे, कार्यत्री म्हणजे सर्जनशील निर्मिती करणारी नसते तरी भावयत्री असते, म्हणजे ती भाव जाणून घेणारी असते असं तुमच्या लक्षात. आणि एक प्रकारे एक कवितेचा काव्याचा कवीच्या प्रतिभेचा एक छोटासा अंश
त्याच्यामध्ये असतोच, बरोबर आहे. म्हणजे ऑस्कर वाईल्ड सारखे लेखक तर असं म्हणतात की खरी टीका ही सृजनशील असते, बरोबर आहे. तर म्हणून निर्मितीच्या शक्ती आणि समीक्षेच्या शक्ती या गुणात्मक दृष्ट्या भिन्न नाहीत. काय विशेषतः आस्वादक टीका जी म्हणतो तिथे तर अजिबात हे आपल्याला म्हणता येत नाही की समीक्षकाजवळ प्रतिभाच नसते वगैरे. काय आपल्या असं लक्षात येईल की श्रेष्ठ टीकेचा, चांगल्या समीक्षेचा हा साहित्यावर जसा परिणाम होतो तसं श्रेष्ठ प्रकारचं जी साहित्य कृती असते त्याचाही परिणाम समीक्षेवर होत असतो. म्हणजे जॉर्ज इलियट सारखा इंग्रजी कादंबरीकार जर आपण बघितला तर त्याने युरोपमधल्या सगळ्या टीकाकारांचा, समीक्षकांचा दृष्टिकोन बदलून टाकल्याचं दिसून येतं. तेच आपल्याकडे केशवसुत मर्ढेकरांच्या बाबतीत आपल्याकडे झालं. हां, त्यांचा म्हणजे अजूनही प्रभाव म्हणजे दोनच क्रांतिकारक कवी आपल्याकडे मानले जातात. एक पहिले केशवसुत ज्यांनी कवितेमध्ये क्रांती केली पहिली, आणि दुसरे केशवसुत म्हणजे मर्ढेकर. म्हणजे आमूलाग्र स्वरूपाचा बदल. अर्थात त्यांच्या त्यांच्या काळात त्यांच्यावर प्रतिकूल टीका झाली, कारण त्यांच्या काळातले समीक्षक हे जुन्या मूल्यांवर पोचलेले होते. हां, संस्कृत मधून जे साहित्य येत होतं, इंग्रजीतून साहित्य जे येत होतं त्या काळात, ते प्राधान्याने म्हणजे खूप त्या जुन्या काळातलं होतं. नवीन साहित्य जे आज येत आहे, आज काय तुम्हाला माहिती आहे की इंग्रजीत कादंबरी आली की म्हणजे लगेच ती इकडे येऊ शकते. अहो आता काय तुमच्याकडे ते ट्रान्सलेटर आलंय, तुम्ही पटापट पटापट घरच्या घरी ट्रान्सलेट करू शकता. ट्रान्सलेटर ॲपच्या माध्यमातून, नाही का? तर आज तर प्रश्नच नाही. आज तर आपण जे काय विज्ञान तंत्र, विज्ञानपेक्षा आज तंत्रज्ञानाच्या अगदी अत्युच्च शिखरावर पोहोचलेलो आहे असं म्हणता येईल. अजूनही पुढे जायचं आपल्याला आहेच. तर मर्ढेकरांच्या समीक्षेने त्या काळात मग नवकाव्य, नवकविता वगैरे, नवकादंबरी अशा स्वरूपात, आणि मग नवसमीक्षा, गोमा कुलकर्णींनी जे पुस्तक समीक्षा संपादित केले ही नवीन प्रकारची समीक्षा. उदाहरणार्थ मानसशास्त्रीय समीक्षा, आदिबंधात्मक समीक्षा, समाजशास्त्रीय समीक्षा, मार्क्सवादी समीक्षा, म्हणजे अशा प्रकारच्या किंवा म्हणजे नवतेचं काय म्हणता येईल स्वागतशील भूमिकेनं परिशीलन करणारी समीक्षा, अशा समीक्षा पद्धती अस्तित्वात आल्या. आणि तुमच्या असं अनेकदा लक्षात येईल की जे पाश्चात्य लेखक आहेत, कोलरिज यांच्या कविता आहेत, मॅथ्यू आर्नॉल्ड, वर्ड्सवर्थ, विल्यम वर्ड्सवर्थ, टॉल्स्टॉय, आपल्याकडचे पंडित जगन्नाथ, रवींद्रनाथ टागोर, मर्ढेकर, नासिक फडके, हे सगळे उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण करणारे होते आणि मार्मिक समीक्षकही होते. काय त्यामुळं साहित्य कृती आणि समीक्षा यांच्यामध्ये परस्पर आपल्याला भाव असण्याचं काही कारण दिसत नाही. उलट त्यांच्यामध्ये एकरूपताच अधिक दिसते, परस्परावलंबी पण अधिक आपल्याला दिसून येते. त्या दृष्टीने आपल्याला असं लक्षात येईल की आता इथे वाचक याचा अर्थ जो साक्षर आहे तो हा असा घेतला पाहिजे बरं का. म्हणजे ज्याला वाचता येतं तो, म्हणजे ही आधुनिक काळातली संकल्पना आहे. जुन्या काळात वाचता नाही आलं तरी बहिणाबहिणी उत्तम दर्जाचं, म्हणजे ज्याच्यावर अनेक PhD झाल्या, अशा निरक्षर बाईने जे लिहिलं म्हणजे मन वडाय वडाय आता होतं इथं इथं गेलं गेलं आभायात. आता हे मनाचं वर्णन जे नंतर त्याच्या अगोदर कधी काळी फ्राईड, योंग, ॲडलर यांनी नंतर केलं होतं तिकडे, ते तर बहिणाबाईपर्यंत पोहोचण्याचं कारणच नव्हतं. तर
बहिणाबाईचे छोट्याच कविता आहेत. हां, ते 40 पण त्या जर पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की आतून तुका म्हणे आहे मुळचाची झरा किंवा अरे घरोटा घरोटा बहिणाबाईचीच कविता आहे. अरे घरोटा घरोटा म्हणजे जातं त्याच्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येतं वठी. म्हणजे ते वरून दाणे टाकले म्हणजे जीवनानुभव टाकला की खाली त्याचं पीठ होऊन बाहेर पडतं. तसं हां, माझ्या अनुभवामध्ये पोटामध्ये जे अनुभव साठलेले असतात बाकीच्या कल्पना त्यांना नव्हत्या, तर पोटातलं गाणं आपोआप वर येतं, ओठी येतं, असं त्या त्यांच्याच कवितेत म्हणतात. आता ही एक फार सुंदर अशी म्हणजे कवीच्या बाबतीतली निर्मिती प्रक्रिया आपल्याला त्यांनी साध्या उदाहरणामधून सांगितलेली आहे. वाचक हा असं तुमच्या लक्षात येईल की समीक्षक हा काय करतो तर पहिल्यांदा मी सांगितलं तसं अवलोकन करतो, नंतर त्याचं विश्लेषण करतो आणि शेवटी आस्वाद घेतो. कवितेचं काव्याचं लेखकाचं व्यक्तिमत्व त्याच्यासमोर भोवतालची परिस्थिती लक्षात घेत 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 त्या कलाकृतीशी तो सहानुभूतीच्या बळावर समरस होतो. हां, आणि ज्या अस्पष्ट कल्पना आहेत अपूर्ण आहेत त्या तो पूर्ण करतो आणि आविष्काराचं त्याचं जे रहस्य आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या साहित्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेत घेत इतर जे फार श्रेष्ठ दर्जाचे अभिरुची संपन्न वाचक नसतात तर त्यांनाही त्या सौंदर्य शोधात व आनंद बोधात जे आनंद मिळतो ना कलाकृतीच्या याच्यानंतर तर तो सहभागी करून घेतो. हां, त्यामुळे अशा प्रकारची समीक्षा ही लेखकाबरोबर वाचकालाही तेवढीच मार्गदर्शक आणि उपकारक ठरते असं आपल्या लक्षात येईल. आता आपण थोडंसं बाकीच्या काही उदाहरणांकडे जाऊ म्हणजे आपल्याला त्याच्यातून समीक्षक, साहित्यकृती आणि वाचक किंवा रसिक या तिघांमधले परस्पर संबंध अधिक लक्षात येतील. धन्यवाद.